बारामतीच्या राजकीय रणांगणावर पुन्हा एकदा पवार कुटुंबातील अंतर्गत लढाई तीव्र झाली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव वापरायचं की नाही याचा आत्मचिंतन करा, असा सनसनी टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना लगावला। या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। माळेगावच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला असताना सुप्रिया सुळेंच्या या टोल्याने चर्चांना आणखी धार आली आहे। चला रसभरीत राजकीय ड्राम्याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। बारामती ही पवार कुटुंबांची राजकीय कर्मभूमी। शरद पवार यांनी दशकानुदशक इथल्या सहकारी चळवळी आणि राजकारणावर आपली पकड ठेवली आहे। मात्र 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापासून वेगळी वाट धरली। त्यानंतर बारामतीच्या प्रत्येक निवडणुकीत पवार कुटुंबातील ही अंतर्गत लढाई चर्चेचा विषय ठरली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीच्या आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा केंद्रबिंदू आहे। या कारखान्याच्या 2025च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल, शरद पवार समर्थित बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल आणि चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल मध्ये तिरंगी लढत रंगली आहे। या निवडणुकीच्या प्रचारात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक चकमकांनी राजकीय तापमान वाढवलं आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम सभेत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार समर्थित बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनलच्या बाजूने जोरदार भाषण केलं। या सभेत त्यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता सनसनी टोला लगावला। सुळे म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावून त्यांचं नाव वापरण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणा। त्यांचं नाव वापरायचं की नाही याचं आत्मचिंतन करा। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यातून अजित पवार यांच्या राजकीय धोरणांवर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर करण्याच्या पद्धतीवर थेट निशाणा साधण्यात आला। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे जनक आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री। त्यांचं नाव आणि वारसा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात आदराने घेतला जातो। अजित पवार यांनी आपल्या प्रचारात चव्हाण यांचा उल्लेख आणि त्यांचे फोटो वापरले, ज्यावर सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला। सुळे म्हणाले, शरद पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या उभारणीत आणि विकासात मोठं योगदान दिलं, पण काही लोक त्यांचं हे योगदान विसरले आहेत। शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी याचा विचार करावा। या सभेत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या सहकारी चळवळीतील योगदानाचा उल्लेख करताना भावनिक आवाहनही केलं। त्या म्हणाल्या, हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या हितासाठी आम्ही लढत आहोत। शरद पवारांनी सहकारी चळवळीला बळ दिलं, पण आता काही लोक त्यांचं योगदान नाकारत आहेत। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यातून अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला। दुसरीकडे अजित पवार यांनीही या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे। माळेगाव कारखान्याच्या 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून अजित पवार स्वतः निळकंठेश्वर पॅनलच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत। त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवल्यास कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वतःकडे घेण्याची घोषणा केली आहे। अजित पवार यांच्या या निर्णयामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। या निवडणुकीत तणाव वाढवणारी आणखी एक घटना घडली। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, ज्याच्या अजित पवार अध्यक्ष आहेत, मध्यरात्री मतदार यादी सापडल्याचा आरोप बळीराजा आणि सहकार बचाव पॅनलच्या समर्थकांनी केला। सुप्रिया सुळे यांनी यावर विशेष तपास पथकाची मागणी केली आहे। यावर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, कोणीही नियम मोडू शकत नाही। मतदारच ठरवतील विजयातलं अंतर काय आहे, मी नाही। 22 जून 2025 रोजी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, ज्यात तब्बल 88% मतदान झालं। निकाल 24 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे।
या निवडणुकीकडे केवळ बारामतीचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण याचा परिणाम पवार कुटुंबातील राजकीय वर्चस्वावर होऊ शकतो. सुप्रिया सुळेंच्या टोल्याने सोशल मीडियावरही खळबळ माजवली आहे. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, ते यशवंतराव चव्हाण यांच्या वारशाचा आदर करताना अजित पवार यांच्या प्रचारातील रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. दुसरी, त्या शरद पवार यांच्या सहकारी चळवळीतील योगदानाशी आठवण करून देत मतदारांना भावनिक आवाहन करत आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, कारण माळेगाव कारखाना हा बारामतीच्या सहकारी क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाचा प्रतीक आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत असली तरी मुख्य सामना अजित पवार आणि शरद पवार समर्थित पॅनल मध्येच आहे. चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल ही जोरदार प्रचार करत आहे, पण पवार कुटुंबातील अंतर्गत लढाईमुळे त्यांची चर्चा तुलनेने कमी राहिली. सुप्रिया सुळेंच्या टोल्याने अजित पवार यांच्यावर दबाव वाढला असून आता निकालानंतरच कोण बाजी मारतं हे स्पष्ट होईल. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत आणली आहे. सुप्रिया सुळेंच्या यशवंतराव चव्हाणाचं नाव वापरायचं की नाही याचं आत्मचिंतन करा. या टोल्याने अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पवार कुटुंबातील हा राजकीय ड्रामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून याचा परिणाम भविष्यातील राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो. 24 जूनचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो आणि हा वाद पुढे काय वळण घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीच्या या रसभरीत राजकीय लढाईच्या पुढील अध्यायासाठी आमच्याशी जोडलेले राहा आणि तुम्ही आम्हाला नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं. साखर कारखान्याची निवडणूक कोण जिंकेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला.